Good morning, students. Now here we will also discuss about the unit redemption of debenture for BCom second semester third. Our subject is corporate accounting. Subject corporate accounting. Accounting paper first. Unit redemption of debentures. Redemption of debentures. Now here we are also discuss about the entries relating to the issue and redemption of the debentures. म्हणजे या ठिकाणी आपण काय पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण प्रामुख्याने इश्यू आणि रिडम्शन असेल त्या रिडम्शनची या ठिकाणी एंट्री असेल त्या एंट्रीज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. म्हणजेच काय तर whenever at that time we are also discuss about the issue and redemption of the debentures. Now the question arises in our mind whenever at that time the debentures are also issued and at that time the debentures are also redemption of the debenture, that means the repayment of the debentures, how you can journalize the entries in the books of the company. Therefore we are also discuss example. You are required to journalize the following transactions. You are required to journalize the following transactions of the issue and redemption of debenture, issue and redemption of debentures. Then the transaction is first transaction A. %, 1,000 debentures of ₹100 each are issued at 5% discount and are repayable at par. म्हणजे काय केलेलं आहे तर इथं या ठिकाणी सांगितलेलं आहे 8% डिबेंचर्स आर इश्यूड ॲट ₹100 ईच. म्हणजे त्याची फेस व्हॅल्यू किती आहे ₹100, परंतु इश्यू करत असताना या ठिकाणी इश्यूड ॲट ए 5% डिस्काउंट अँड रिपेएबल ॲट पर. म्हणजे इथं या ठिकाणी आपल्याला काय काढावं लागेल तर इथं आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय काढावा लागतो तर अमाऊंट ऑफ इश्यू ऑफ डिबेंचर्स आणि दुसऱ्या या ठिकाणी काय काढावं लागतं अमाऊंट ऑफ रिडम्शन, ज्याला काय म्हणतो आपण अमाऊंट ऑफ रिडम्शन. म्हणजे इथं या ठिकाणी आपल्याला काय आहे बघा तर या ठिकाणी 1,000 डिबेंचर्स आहेत
इंटू इश्यू करत असताना ॲट ए डिस्काउंट 5% डिस्काउंट म्हणजे किती येणार आहे ते 95 रुपीज म्हणजे इज इक्वल टू ते किती येणार आहे 95,000 हे या ठिकाणी अमाऊंट आली. बरोबर आहे. म्हणजे ॲट ए डिस्काउंट म्हणजे काय तर 100 रुपये त्याच्यावर 5% डिस्काउंट म्हणजे 100 रुपयाच्या 5% म्हणजे किती येते 5 रुपये. म्हणजे या ठिकाणी इश्यू प्राईस किती येणार आहे तुमची 100 मायनस 5 रुपीज मायनस डिस्काउंट किती 5 रुपीज म्हणजे किती आलं 95 रुपीज. जनरली आपल्याला माहीत असतं आहे की डिस्काउंट म्हणलं की सूट दिली, डिस्काउंट म्हणलं की त्या अमाऊंट तेवढ्यानं आपण कमी करतो. आता इश्यू होत असताना कसं डिस्काउंट नाही आणि रिडम्शन होत असताना काय ॲट पर म्हणजे त्याची अमाऊंट किती आहे 100 रुपये म्हणजे 1000 गुणिले 100 म्हणजे किती आलं ते 1 लाख रुपीज. 1 लाख रुपीज ही रिडम्शनची अमाऊंट आली, रिपेमेंटची अमाऊंट आली. मग आता इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे इश्यू करत असताना 95,000 रुपीज, रिडम्शन करत असताना 1 लाख रुपीज. मग याच्यामध्ये नेमकं एंट्री कशी करायची म्हणजे ज्या ठिकाणी एंट्री करत असताना कशा पद्धतीने एंट्री करायची हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मग आता या ठिकाणी इश्यू करत असताना काय होणार आहे डिबेंचर्स इश्यू केल्यानंतर म्हणजे इश्यू ऑफ डिबेंचर्स by the company at that time cash received काय होणार आहे cash received to the company. त्यानंतर इथं काय केलेलं आहे डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स म्हणजे कॅश काय होणार आहे कम्स इन म्हणजे कॅश कम्स इन म्हणजे एंट्री काय होणार आहे बँक अकाउंट डेबिट किती रुपये 95,000 बँक अकाउंट डेबिट 95,000. त्यानंतर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट. ती अमाऊंट किती येणार आहे तर डिस्काउंटची अमाऊंट आपल्याला माहीत आहे किती आहे 5,000. किती आहे ते 5,000. ते कसं काढलं तर 1000 गुणिले 5 केलं की ती अमाऊंट येईल 2 काय येणार आहे तर 8% डिबेंचर्स अकाउंट. ते किती अमाऊंट आहे 1 लाख रुपीज. नॅरेशन काय येणार आहे being 8% डिबेंचर्स 8% डिबेंचर्स ऑफ रुपीज किती आहे ऑफ रुपीज 100 each issued at डिस्काउंट 5% डिस्काउंट असेल तर ते आपण तिथं म्हणू शकतो इश्यूड ॲट ए डिस्काउंट ऑफ 5% and repayable at par. म्हणजे इश्यू करत असताना 5% डिस्काउंटनं इश्यू केलेला आहे आणि रिपेमेंट करत असताना कसं केलेलं आहे रिपेमेंट करत असताना ते केलेलं आहे या ठिकाणी ॲट पर. म्हणजे इथं सगळ्यात सांगायचा महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे तर ह्याची तुम्हाला जर्नल एंट्री या ठिकाणी करता आली पाहिजे. म्हणजेच काय तर जर्नल एंट्री या ठिकाणी करत असताना प्रामुख्यानं कशी होणार आहे जर्नल एंट्री इथं इश्यूचं आणि रिडम्शनचं इथं जर्नल एंट्री करत असताना पहिली जर्नल एंट्री आपली काय झाली तर या ठिकाणी बँक अकाउंट डेबिट म्हणजे कॅश रिसिव्ड म्हणून बँक अकाउंट डेबिट आलं. त्यानंतर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डिस्काउंट दिलेला आहे तो डेबिट साईडला येईल. त्यानंतर 8% डिबेंचर्स अकाउंट म्हणजे डिबेंचर्स
हे काय झालं, त्या कंपनीची लॅबिलिटी झाली, म्हणून ते या ठिकाणी क्रेडिटला आलं. अशा पद्धतीनं ही जर्नल एंट्री या ठिकाणी होईल. आता त्यानंतर पुढचं एक ट्रान्झॅक्शन बघूयात आपण. बी पॉईंट ट्रान्झॅक्शन काय बघा, 7% 1000 debentures, 7% 1000 debentures of rupees 150 each, of rupees 150 each are issued at 5% discount, are issued at 5% discount and repayable at 10% premium. म्हणजे या ट्रान्झॅक्शनमध्ये काय केलेलं आहे, इश्यू करत असताना तो डिबेंचर्स असतील, द डिबेंचर्स आर ऑल्सो इश्यूड ॲट ए डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजे काय, तर या ठिकाणी सूट, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, कंपनीला मिळत असताना जे काय पैसे असतील ते पैसे कमी मिळणार आहेत. म्हणजे जिथं या ठिकाणी कंपनीनं इश्यू करत असताना डिस्काउंट दिला असेल, हे याच्या पाठीमागचं साधं सोपं लॉजिक. परंतु म्हणजे पैसे कधी मिळणार आहेत कंपनीला, ॲट द टाईम ऑफ इश्यू ऑफ द डिबेंचर्स, and whenever the cash is given to the debenture holders at the time of repayable or redemption of the debentures. At the time of redemption of debenture, the cash given to that particular debenture holders, ज्यांनी डिबेंचर घेतले असतील त्यांना या ठिकाणी ॲट द टाईम ऑफ रिपेमेंटच्या वेळेस ही कॅश या ठिकाणी द्यावी लागेल. म्हणजे आता ह्या प्रोसेसमध्ये काय झालं, तर रिपेएबल होत असताना ॲट ए 10% प्रीमियम. मग ह्याची एंट्री कशी होणार आहे, तर एंट्री होताना कशी होणार आहे, आता इथं बघा, इथं प्रामुख्यानं आपणाला या ठिकाणी त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी किती येणार आहे बघा, ॲट पर म्हणलं की 1,50,000 रुपये हे या ठिकाणी 150 रुपये प्रमाणे या ठिकाणी येत आहेत. परंतु इथं 1,50,000च्या 5% म्हणजे किती आलं, तर ते आलं तुमचं 7,500 रुपये, बरोबर आहे. हे 7,500. मग आता इथं ॲक्च्युअलमध्ये कंपनी असेल, त्या कंपनीला किती रुपयेचा या ठिकाणी लॉस झालेला आहे हे सुद्धा आपणाला या ठिकाणी पाहावं लागेल. म्हणजे ज्यावेळेस कंपनी असेल, ती कंपनी ही प्रीमियम न रिडम्शन करत असते डिबेंचरचं, त्यावेळेस त्या कंपनीला एकूण होणारा जो काय लॉस असेल, तो लॉस सुद्धा आपणाला विचारात घ्यावा लागतो. म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपणाला कशा पद्धतीनं जर्नल एंट्री करावी लागेल हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजेच ते या ठिकाणी पाहूयात आपण. तर इथं एंट्री करत असताना आपणाला पाठीमागं सांगितल्याप्रमाणे, म्हणजे आपण पहिल्या एंट्रीमध्ये पाहिल्याप्रमाणे अमाऊंट ऑफ इश्यू आणि अमाऊंट ऑफ रिडम्शन, अमाऊंट ऑफ रिपेमेंट पुण्यात समजण्यासाठी, रिपेमेंट किती आहेत, तर 1000 डिबेंचर्स आहेत, इंटू त्याच्या या ठिकाणी ॲट पर नुसार, म्हणजे ॲट पर नुसार म्हणजे काय, तर 150 रुपये प्रमाणे केलं तर किती येत आहेत, 1,50,000 रुपये हे या ठिकाणी येत आहेत. परंतु इश्यू कशी केलेलं आहेत, इश्यूड ॲट डिस्काउंट, म्हणजे इथं 1000 इंटू, आता 150च्या 5% म्हणल्यानंतर ते अमाऊंट किती येते ते या ठिकाणी आपल्याला काढावे लागेल.
म्हणजेच आता इथं आपण कॅल्क्युलेटरवर या ठिकाणी थोडंसं पाहूयात. 150 आय थिंक सो 150 इंटू 5% 7.5 येते. 7.5 7 पॉईंट काय येते 5 येते म्हणजे 150 मायनस आपण काय करणार 7.5 142.50 म्हणजे 142.50 ह्यानंच या ठिकाणी काय होणार आहेत पैसे मिळणार आहेत. म्हणजे ती किती अमाऊंट आली 1,42,500. डिस्काउंट किती रुपये झाला डिस्काउंट इज इक्वल टू 7,500. आता नंतर अमाऊंट ऑफ रिपेमेंट म्हणजे ॲट ए प्रीमियम किती प्रीमियम आहे तर 10% आय थिंक सो 10% आहे. म्हणजे 1,50,000च्या 10% म्हणजे ॲक्च्युअलमध्ये डिबेंचर्स असतील ते डिबेंचर होल्डरला ह्या ठिकाणी हे पैसे मिळणारच आहेत. म्हणजे काय 1,000 इंटू 150 इज इक्वल टू 1,50,000. दे आर ऑल्सो रिसिव्ड, देअर इज नो डाऊट. बट ॲडिशनल प्रीमियम म्हणजे ॲडिशनल अमाऊंट असेल. म्हणजेच काय ॲट ए प्रीमियम म्हणजे काय तर ॲडिशनल अमाऊंट म्हणजे यांना या ठिकाणी प्रीमियम असेल किती मिळतोय 10% प्रीमियम आहे. म्हणजे इथं किती येणार आहे तर या ठिकाणी 1,50,000च्या आपण जर या ठिकाणी 1,50,000 इंटू 10% इज इक्वल टू किती आला 15,000. मग आता इथं ॲक्च्युअल हा जादाचे पैसे या ठिकाणी द्यावे लागलेत. म्हणजेच काय झालं या ठिकाणी 15,000 प्लस म्हणजेच या ठिकाणी अमाऊंट गिवन टू डिबेंचर होल्डर्स. दॅट मीन्स इथं आपल्याला काय काढावं लागेल तर कॅल्क्युलेशन ऑफ लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. तर तो किती येणार आहे तर हे 7,500चा या ठिकाणी लॉस प्लस जादाच्या या ठिकाणी 15,000 रुपये या ठिकाणी द्यावे लागतील ॲट द टाईम ऑफ रिपेमेंट. म्हणजे या ठिकाणी टोटल हे किती येणार आहे तर 22,500चा काय आला लॉस ऑन इश्यू ऑफ द डिबेंचर्स. म्हणजे ही जी काय एंट्री असेल ती एंट्री आपण ज्यावेळेस डिबेंचर्स इश्यू करत असतील त्याच वेळेस आपण या ठिकाणी एंट्री करणार आहोत. म्हणजे ॲज पर द ॲग्रीमेंटमध्ये ठरल्यानुसार हे या ठिकाणी कंपनीला 10% ही जादाची रक्कम ही डिबेंचर होल्डर्सला ॲट द टाईम ऑफ रिपेमेंट वेळेस द्यायची आहे. मग त्याची जर्नल एंट्री करत असताना ज्यावेळेस इश्यू केलं असेल त्याच वेळेस आपण जर्नल एंट्री करणार आहोत. म्हणून त्याची जर्नल एंट्री या पद्धतीने होईल. कारण इथं लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स आपल्याला घ्यावं लागेल. म्हणजे एंट्री कशी होणार आहे तर बँक अकाउंट डेबिट किती रुपये मिळणार आहेत तर 1,42,500 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर येईल लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स 22,500 रुपये. त्यानंतर 7% डिबेंचर्स अकाउंट 7% डिबेंचर्स अकाउंट 1,50,000 and 2 premium on redemption
premium on redemption of debenture account अमाउंट आहे 15,000. नॅरेशन काय येईल being 7% debentures, being 7% debentures of rupees 150 each, of rupees 150 each, issued at 5% discount and repayable at 10% प्रीमियम. ही झाली या ठिकाणी एंट्री. म्हणजेच या ठिकाणी आपण आता पहिल्या एंट्रीला काय म्हणणार आहे, तर पहिल्या एंट्रीला या ठिकाणी आपण म्हणू शकतो issued at discount, and repayable at per. दुसऱ्या एंट्रीला आपण काय म्हणू शकतो, तर दुसऱ्या एंट्रीमध्ये काय आहे, तर issued at discount and repayable at premium. आणि तिसरी एंट्री असणार आहे issued at premium and repayable at per. तिसरी एंट्री काय असणार आहे, issued at premium and repayable at per. एंट्री काय होणार आहे, तर एंट्री पहा 9% 1,000 debentures, 9% 1,000 debentures of rupees 80 each, are issued at 5% premium and repayable at per. म्हणजे या ठिकाणी issued amount and our repayable amount. With the exact 5% प्रीमियम आहे. म्हणजेच या ठिकाणी अमाऊंट रिसिव्ड होत असताना किती होणार आहे, तर 80 त्याच्यावर 5%मध्ये 4 रुपये म्हणजे 84 प्रमाणे पैसे मिळणार आहेत. म्हणजे 84,000 आय थिंक सो तुम्हाला या ठिकाणी कॅश मिळेल. परंतु रिपेएबल करत असताना ॲट पर म्हणजे या ठिकाणी 1,000 डिबेंचर्स आहेत, 1,000 डिबेंचर्स आहेत, त्याची या ठिकाणी एक्झॅक्ट ॲट पर किंमत किती आहे, 80 रुपये. म्हणजे 80,000 रुपीज तुम्हाला पेड करायचे. मग अशा वेळेस या ठिकाणी हा पैसे मिळणार तर आहेत 84,000, परंतु ॲक्च्युअलमध्ये डिबेंचर्सना देत असताना आपण किती देणार आहे, 80,000. आणि वरचा जो काय 4,000 असेल तो काय असणार आहे, प्रीमियम ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. मग हा प्रीमियम ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स हे तुम्ही थोडंसं लॉजिक वापरा. हा काय झाला, फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द कंपनीच्या दृष्टिकोनातून हा प्रॉफिट झाला, म्हणून तो कुठं आला पाहिजे, क्रेडिट साईडला. कुठे येणार तो, क्रेडिट साईडला. म्हणजे एंट्री काय होणार आहे, तर इश्यू केल्यानंतर काय मिळते, कॅश. म्हणजे काय, बँक अकाउंट डेबिट
अमाऊंट किती असणार आहे 84,000. त्यानंतर 9% काय आहेत डिबेंचर्स अकाउंट किती येणार अमाऊंट ॲट पर म्हणल्यानंतर 80,000 आणि शेवटी 2 प्रीमियम ऑन issue of debentures. To premium on issue of debentures amount is our 4,000. Narration काय येणार being 9% debentures 9% debentures of rupees 80 each issued at 5% premium and repayable at par. म्हणजे ही झाली या ठिकाणी जर्नल एंट्रीज. आता ह्या 3 जर्नल एंट्रीज ह्या आपण बघितलेल्या आहेत. म्हणजे इश्यूड ॲट डिस्काउंट अँड रिपेएबल ॲट पर, इश्यूड ॲट डिस्काउंट and repayable at premium, issued at premium and repayable at per. परंतु रिपेएबल जर डिस्काउंट न केलं तर कोणताही डिबेंचर होल्डर्स ते ॲक्सेप्ट करणार नाही. म्हणून या ठिकाणी डिस्काउंट असेल तर डिस्काउंटच्या ठिकाणी एंट्री आपण घेत नाही. आता ह्या 3च या ठिकाणी जर्नल एंट्रीज या आपण बघितलेल्या आहेत. पहिली जर्नल एंट्री जर इश्यूड ॲट ए डिस्काउंट असेल आणि रिपेएबल ॲट पर असेल तर त्या ठिकाणी एंट्री कशी होणार आहे बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट टू 8% डिबेंचर्स अकाउंट. म्हणजे कोणतेही जादाचे पैसे किंवा कमी पैसे या ठिकाणी दिले जात नाहीत, त्या पद्धतीनं एंट्री होईल. त्यानंतर दुसऱ्या एंट्रीमध्ये काय झालेलं आहे तर दुसऱ्या एंट्रीमध्ये या ठिकाणी इश्यूड ॲट ए डिस्काउंट अँड रिपेएबल ॲट ए प्रीमियम एंट्री कशी होणार आहे तर बँक अकाउंट डेबिट टू लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट अँड टू 7% डिबेंचर्स अकाउंट अँड टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ डिबेंचर्स अकाउंट. देन इथं आपण हा लॉस असेल तो लॉस कन्सिडर केलेला आहे, त्यामुळे प्रीमियमसुद्धा इथे या ठिकाणी दाखवावा लागेल. त्यामुळे ती एंट्री या पद्धतीनं होईल. कशाची इश्यूड ॲट ए डिस्काउंट आणि इश्यूड ॲट ए रिपेएबल ॲट ए प्रीमियम ह्याची या ठिकाणी एंट्री होत असताना बँक अकाउंट डेबिट लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट, इथं डेबिट आलं पाहिजे, अकाउंट डेबिट loss on issue of debentures account debit and to 7% debentures account. या पद्धतीनं ही जर्नल एंट्री या ठिकाणी होईल. म्हणजे अशा पद्धतीने ह्या जर्नल एंट्रीज या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. कशाच्या तर ह्या जर्नल एंट्री एक्झॅक्टली या ठिकाणी आहेत तुमच्या इश्यू अँड रिपेएबलच्या. म्हणजे वेनेवर ॲट दॅट टाईम द कंपनी आर ऑल्सो इश्यूड debentures. At that time, as per the agreement, they are also repayment or repayable the debentures. They are also decided into their contract and therefore into their agreement, and therefore we are also recording this particular transaction in the books of the company. Then we are also studied here. म्हणजे इथं आपण ते पाहिलेलं आहे. Whenever the debentures are also issued at a discount and repayable at par, त्याची एंट्री काय होणार आहे बँक अकाउंट डेबिट discount on issue of debentures account debit to 8% debentures account, then issued at a discount and repayable at a premium, then the entry will be bank account debit loss on issue of debentures account debit to debentures account to premium on redemption of debentures account. Then issued at a premium and repayable at par, the entry will be bank account debit
टू डिबेंचर्स अकाउंट टू प्रीमियम ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट या पद्धतीनं ते एंट्री होतील. अशा पद्धतीनं हे आपल्या या ठिकाणी एंट्री असतील. ते एंट्री या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण याच पद्धतीचा आणखी एक प्रॉब्लेम पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.